नमस्कार मित्रांनो, मी आकाश पानसरे आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया हा IPO खरं म्हटलं तर मे 2025 मध्ये येणार होता, पण त्यावेळची जी मार्केट सिच्युएशन होती ती चांगली नव्हती, त्यामुळे कंपनीने IPO पोस्टपोन केला होता आणि आता 7 ऑक्टोबरला हा IPO लॉन्च होणार आहे। तसेच आधी कंपनीने ठरवले होते की 15,000 कोटीचा फंड रेज करायचा IPO थ्रू, पण तो सुद्धा मार्केट सेंटिमेंट्समुळे रिवाइज केला आणि 11,607 कोटी आता ते IPO थ्रू रेज करणार आहेत। आणि यावेळी सुद्धा आता एकाच वेळी टाटा कॅपिटलचा सुद्धा IPO आहे आणि हा सुद्धा IPO आहे। हे जरा मोठे IPO आहेत जे की दोन्ही पण IPO 10,000 कोटीच्या वरती फंड रेज करणार आहेत, त्यामुळे टाटा कॅपिटलचा जो IPO आहे त्याचा सुद्धा परिणाम या IPO वर होण्याची शक्यता आहे। आता कंपनीची हिस्ट्री जर पाहिली तर कंपनी 1997 मध्ये फॉर्म झालेली आहे, तेव्हापासून ही कंपनी मार्केटमध्ये आहे। म्हणजे 25 ते 28 वर्ष झाले ही कंपनी मार्केटमध्ये आहे, म्हणजे ब्रँड बराच जुना आहे। तसं म्हटलं तर ही कंपनी मूळची साऊथ कोरियाची आहे, की जी पॅरेंट कंपनी आहे LG कॉर्पोरेशन आणि इंडियामध्ये तिची सबसिडियरी LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया म्हणून, की जिचा आता IPO येतोय। कंपनीचे 3 भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत, एक नोएडा, दुसरा पुणे आणि तिसरा श्री सिटीमध्ये इन प्रोसेस आहे। कंपनीचे तसेच 35,000 प्लस टच पॉईंट्स आहेत, 1000 प्लस सर्व्हिस सेंटर्स आहेत आणि 13,000 प्लस ऑन फील्ड इंजिनियर सुद्धा यांच्याकडे आहेत। कंपनीने टेक्नॉलॉजी, क्वालिटी आणि इनोव्हेशन वरती जास्त भर दिलेला आहे, तो की सध्याच्या मार्केटमध्ये महत्त्वाचा सुद्धा आहे। जे मार्केटमध्ये आपली जर ब्रँड इमेज टिकून ठेवायचे असेल तर हे घटक महत्त्वाचे मानले जातात। आता कंपनीचं जर बिझनेस मॉडेल पाहिलं तर कंपनी प्रामुख्याने 2 सेक्टरमध्ये काम करते। एक म्हणजे होम अप्लायन्स, जे की आपले फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, AC याच्यामध्ये ते डील करतात, आणि दुसरं म्हणजे होम एंटरटेनमेंट, म्हणजे टीव्ही, ऑडिओ आणि व्हिडिओ इनपुट अशा प्रकारे मध्ये सुद्धा कंपनी डील करते। जास्तीत जास्त कंपनीचा 75% रेव्हेन्यू हा होम कंप्लायन्स मधून येतो आणि बाकीचा 25% होम एंटरटेनमेंट मधून आहे। आता भारताची जी ग्रोइंग इकॉनॉमी आहे याच्यानुसार जर या इंडस्ट्रीचं जर मार्केट पाहिलं तर खूप मोठं मार्केट आहे। तसेच शहरीकरण, ई-कॉमर्स, मेड इन इंडिया यामुळे सुद्धा या सेक्टरची खूप ग्रोथ झालेली आहे आणि यापुढे अशीच होत राहील। आता कंपनीला कॉम्पिटिटर सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणजे सॅमसंग, व्हर्लपूल, व्होल्टास, ब्लू स्टार झालं, हे मोठे मोठे कॉम्पिटिटर्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये। जरी हे कॉम्पिटिटर्स असले तरी सुद्धा जे LG बऱ्याच प्रोडक्ट्स मध्ये मार्केट लीडर आहे। आता या चार्ट मध्ये आपण जर कंपनीचे जर फायनान्शियल जर पाहायचे म्हटलं तर टोटल इन्कम म्हणजे जो रेव्हेन्यू आहे कंपनीचा तो सुद्धा इयर ऑन इयर वाढत गेलेला आहे। म्हणजे 2023 मध्ये तो 20,000 प्लस होता, 2024 मध्ये तो 21,500 प्लस झाला, म्हणजे 14% इन्क्रीमेंट त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते, जे की चांगली आहे। तसेच कंपनीचा पॅट पाहिला तर पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स, जो की सगळे खर्च वगैरे जाऊन जो कंपनीकडे शिल्लक राहतो तो, त्याच्यामध्ये सुद्धा 46% वाढ आहे, ती सुद्धा चांगली आहे कंपनीची। आता कॉम्पिटिटरच्या तुलनेत या कंपनीचं व्हॅल्युएशन जर पाहिलं तर यांनी फेअर व्हॅल्युएशन केलेलं आहे। 35चा PE आहे इंडस्ट्रीचा ॲव्हरेज PE, याच्यापेक्षा जरा जास्त आहे, म्हणजे बाकीच्या कंपन्यांचा PE जरा वरती आहे, या कंपनीचा 35 PE म्हणजे बऱ्यापैकी आहे। आता प्रत्येक कंपनीची जी रिस्क कॅपॅसिटी सुद्धा असते, म्हणजे काही प्रमाणात रिस्क सुद्धा असतात, त्या सुद्धा आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत। आता या कंपनीमध्ये रिस्क म्हटलं तर रॉ मटेरियलच्या किमतीत वाढ होणे किंवा करन्सी फ्लक्च्युएशन होणे, कारण बरेचसे पार्ट इम्पोर्ट वगैरे करावे लागतात, त्यामुळे करन्सीमध्ये जे फ्लक्च्युएशन येतं त्याच्यामुळे सुद्धा रिस्क वाढते या कंपनीमध्ये। आणि मेन म्हणजे कंपनीला दरवर्षी 2.3 ते 2.4% रॉयल्टी पॅरेंट कंपनीला द्यावी लागते। ही जी रॉयल्टीची पेमेंट आहे 2.3 ते 2.4% हे सेलवर कॅल्क्युलेट होते आणि या सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे टेक्नॉलॉजीमुळे। आता IPO ची डिटेल जर पाहिली तर आपण या चार्ट मध्ये पाहू शकता की IPO मध्ये फ्रेश इश्यू एका सुद्धा शेअरचा फ्रेश इश्यू नाही, सगळे ऑफर फॉर सेल आहेत। म्हणजे जे आधीचे जे इन्व्हेस्टर होते त्यांनी आपला स्टेक 15% पर्यंत डायल्यूट केला आहे मार्केटमध्ये आणि त्यांच्याकडे म्हणजे कंपनीकडे स्वतःकडे आता 85% स्टेक राहील। म्हणजे कंपनी फक्त ऑफर फॉर सेल मधून 15% डायल्यूट करत आहे आणि या 15% मध्ये सुद्धा 35% रिझर्व त्यांनी रिटेल इन्व्हेस्टर साठी रिझर्वेशन कोटा ठेवलेला आहे। म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर साठी बऱ्यापैकी अलॉटमेंट मिळण्याची संधी आहे। आता रिटेल इन्व्हेस्टर म्हटलं की प्राइस बँड यांचे 1000च्या वर असल्यामुळे तिथे सुद्धा रिटेल इन्व्हेस्टर विचार करतात की शेअर कमी भेटतील मला अलॉटमेंट मध्ये, पण त्यामुळे सुद्धा रिटेल इन्व्हेस्टर विचार करतात। आता हा IPO 7 ऑक्टोबरला ओपन होईल आणि 14 तारखेला त्याची लिस्टिंग होईल। आता ग्रे मार्केट मध्ये जर पाहिलं तर 150 ते 180 रुपये असा प्रीमियम जास्त दिसतोय कंपनीचा, म्हणजे 12 ते 19% GMP सध्या चालू आहे। जेव्हा IPO ओपन होतो त्यावेळी सुद्धा हा फ्लक्च्युएट बराच होतो आणि त्यावेळी समजते की एक्झॅक्ट लिस्टिंग यांची आपण एक्सपेक्ट किती करू शकतो ते आपल्याला तेव्हा कळते। म्हणजे आजच्या डेटला 1350च्या जवळपास लिस्टिंग होण्याची शक्यता आहे शेअरची। आता माझं मत म्हटलं या IPO विषयी तर कंपनीचे फायनान्शियल्स गुड आहेत आणि जास्त लिस्टिंग गेन आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, कारण टाटा कॅपिटलचा सुद्धा IPO याच वेळी आलेला आहे, त्यामुळे बरेच इन्व्हेस्टर विचार करतात या गोष्टी की इन्व्हेस्टमेंट नेमकी कुठे करावी। तसेच लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक पर्याय असू शकतो। आणि आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।